भिगवणमधील मुलीच्या अपहरण प्रकरणात अपहरणकर्त्या मुलीच्या आईनं माध्यमांशी संवाद साधला। मुलीच्या चुलत्याचे एका प्रतिष्ठित आमदारावर गंभीर आरोप पाहायला मिळते। मुलीला अपहरण करण्यापाठीमागे आमदाराचा हात आहे। आरोपीच्या व्हॉट्सअप स्टेटसला खरं तर आमदाराचा फोटो असल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। आमच्या मुलीने त्या दिवशी जो व्हिडिओ मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडला की ती म्हणाली की माझं 9 वर्षापासून प्रेम संबंध होते आणि आजच्या ह्याच्यातनं परत निष्पन्न केलं ते माझे 1 वर्षापासून संबंध होते। तर ही तफावत कशी आहे किंवा बनवताना व्हिडिओ कसे बनवलेत हे आम्हाला काय पूर्ण आम्ही त्या गोंधळात आहे की नक्की खरं सत्य काय आहे हे सत्य काय बाहेर यायला तयार नाही। त्यामुळे आमची मुलगी थोडीशी आमच्या ताब्यात दिल्यानंतर आम्हाला तिच्याशी संभाषण करता येईल की काय कसं काय ती अजून आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही। त्यामुळे बनवलेले व्हिडिओ खरे आहेत खोटे आहेत हे काय आम्ही सांगू शकत नाही। वर्षापासून दबावाखाली आहे ती। माझं पती वारल्या तर करोनामध्ये वारल्यामुळे ह्या लोकांनी फायदा घेतला। 12 वर्षापासून तिला धमकी देत आले। त्या दबावाखाली ती आज आमच्याकडे पाहत सुद्धा नाही, ती दबावाखालीच आहे। आणि ते त्यांच्याकडे जर मुलगी गेली तर आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। त्यांच्याकडे मुलगी गेलीच नाही पाहिजे ना। आम्हाला कुणाचं सहकार्य सुद्धा पोलिसांचं नाही, कुठल्या मंत्र्याचं नाही, कुणाचं सहकार्य नाही, काय नाही। त्याच्यामुळे आम्ही इथंच आत्महत्या करणार आहे। तर यांनी हिसकून नेलं। जर ती माझ्या भावाची मुलगी पळून गेली असं यांनी दाखवलंय, सर्वांनी मीडियाने असेल पोलिसांनी असेल। जर तिला पळून जायचं होतं तर ती रात्री अपरात्री पळून गेली असती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।